अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव। शेजारच्या बाईला अजिबात आपल्या मनातलं दुःख सांगत बसू नका। दिसायला मिळत नाही महाराज, अजिबात नाही। संतांकडे प्रेमाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही। जिथे आपल्याला वाळवंट वाटतंय तिथे संतांकडे जाऊन बसा, तिथे आपल्या मनातलं दुःख सांगा। मी नेहमी सांगत असते, शेजारच्या बाईला अजिबात आपल्या मनातलं दुःख सांगत बसू नका। तुम्हाला तुमचा मित्र किती जीवलग वाटला तरी तुमचं दुःख मनातलं तुमच्या मित्राला अजिबात सांगू नका महाराज, अजिबात नाही। आपलं दुःख मनातलं मैत्रीला सांगायचं नाहीत महाराज, आपलं दुःख शेजारणीला सांगायचं नाही, आपलं दुःख चार चौघात अजिबात मांडायचं नाही। का? लोकांचा स्वभाव आहे, लोक तुमचं दुःख ऐकून घेतील, आपल्या समोर डोळ्यातलं पाणी पुसतील आणि आपण थोडं पुढे जाऊ द्या ते जगाला हसून सांगत असतात। म्हणून आपलं दुःख शेजारच्या माणसाजवळ व्यक्त करू नका, आपलं दुःख मित्राजवळ व्यक्त करू नका महाराज, आपलं दुःख मैत्रिणींना सांगत बसू नका। तुम्हाला तुमचं दुःख मांडायचं असेल तर माझ्या संतांजवळ मांडा, ते संत तुमचं दुःख ऐकून घेणार आहे, त्यातनं निवारण करणार आहे। कारण ते संत तुमच्या अंतःकरणात काय दुःख आहे ते जाणून घेणार आहे आणि ते संकटापासून तुम्हाला सोडवणार आहे। ते संत आहेत महाराज, ते संत आहे आणि ते संत आपल्याला जाणून घेतात, मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात। ते संत आहे। कशावरून कुणाची इच्छा पूर्ण केली महाराज? एक गोड प्रसंग माझ्या जीवनात मला फार आवडतो म्हणून तुम्हाला सांगते आहे का। एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज, भानुदास महाराजांच्या जीवनातला अत्यंत गोड प्रसंग। कदाचित तुम्हाला माहीत असेल तर तुमचं सौभाग्य, माहीत नसेल तर व्यवस्थित ऐका, तंतोतंत ऐका महाराज। भानुदास महाराज नियमाला अत्यंत पक्केत महाराज, नियम कधी भानुदास महाराजांच्या जीवनातला कधी चुकला नाहीत महाराज। महिन्याची वारी करणारे भानुदास महाराज, पैठण ते पंढरपूर वारी करणारे भानुदास महाराज, प्रत्येक महिन्याला वारी भानुदास महाराजांची चालू होती महाराज। नियमाला पक्के, ज्या घरात ठरलेला मुक्काम त्याच घरामध्ये मुक्काम करणारे भानुदास महाराज। ते काय आत्ताच्या वारकऱ्यांसारखं नव्हतं महाराज, नाही तर आत्ताचे वारकरी जिथं गरम पाणी तिथं मुक्कामाला शिरतात, काही काही बरं का, जिथं जेवायला चांगलं तिथं मुक्कामाला। तसं नव्हतं भानुदास महाराजांचं। भानुदास महाराजांचा मुक्काम ठरलेल्या ठिकाणी, भानुदास महाराजांचा मुक्काम एका घरामध्ये नेहमीच ठरलेला होता महाराज। त्या घरामध्ये दोघं पती पत्नी राहत होते, त्यांच्यापेक्षा दुसरं कोणीच राहत नव्हतं मायबाप। भानुदास महाराज येणार म्हटले की दोघंही पती पत्नींना अत्यंत आनंद व्हायचा। किती वारकऱ्यावर प्रेम करावं महाराज, जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी करत नाही तोपर्यंत वारीतलं सुख कधी कळू शकत नाही। त्याच्यासाठी पंढरीची वारी करावी लागते महाराज। महाराज मायबाप एक सांगू, जेवढी घरातली माणसं आपल्यावर प्रेम करत नाही तेवढं वारकऱ्यावर प्रेम करतात तो रस्त्यावरची माणसं। इतकं प्रेम करतात, इतकं प्रेम करतात महाराज, कदाचित उपाशी कुणाला जाऊ देणार नाही इतकं प्रेम असतं वारकऱ्यावर। आणि तेवढ्यात भानुदास महाराजांचा मुक्काम त्या घरामध्ये, दोघंच पती पत्नी त्या घरात राहिलात मायबाप, दोघंही पती पत्नी त्या घरात राहत होते। वारकरी अनेक यायची, संत मंडळी यायची, त्यांची सेवा करणारे, मात्र ते दोघं पती पत्नी। भानुदास महाराजांचा मुक्काम कधी चुकला नाहीत महाराज। भानुदास महाराज तिथे नेहमी मुक्कामाला जात असत, गेल्यानंतर त्यांचा पाहुणचार अगदी व्यवस्थित करणारे ते दोघं पती पत्नी। अनेक दिवस गेलेत महाराज, मनातली इच्छा दाबून ठेवणारे दोघं पती पत्नी अनेक दिवस झाले भानुदास महाराज आपल्या घरी येत आहेत महाराज। संत महात्मे आपल्या घरी मुक्कामाला येत आहे, कदाचित आपलं दुःख त्यांच्याजवळ वर्णन करावं म्हणून पत्नी अलगत भानुदास महाराजांच्या समोर उभी राहिलीत महाराज। दोघंही पती पत्नी उभे असताना पत्नीने भानुदास महाराजांकडे पाहिलं, महाराज अनेक दिवसापासून तुम्ही आमच्या घराला मुक्कामी येत आहेत महाराज, पण कधी मनातलं आम्ही बोललो नाहीत महाराज, पण आज मनातली इच्छा तुम्हाला सांगावीशी वाटतेत मायबाप। आणि तेवढ्यात भानुदास महाराजांनी म्हणावं, बोला नेमकी काय इच्छा आहे? भानुदास महाराजांना दोघंही पती पत्नी म्हणतायत, महाराज आम्ही आत्तापर्यंत पांडुरंगाची वारी केलीत महाराज, आम्ही आत्तापर्यंत संत सेवा केली, पण आत्तापर्यंत कधीच काही संतांकडे मागितलं नाही हो, कधीच काही मागितलं नाही। पण अनेक दिवसापासून तुम्ही आमच्या घरी मुक्कामी येत आहेत महाराज,
फक्त एकच इच्छा आहे, त्या भगवंताने आम्हाला एखादं तरी पोरगं द्यावं. आता म्हातारं वय होत आलंय, पण वाटतं म्हातारपणी आधाराला काठी असावी. आणि महाराज तिथे विठ्ठल 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 म्हणत तिथून निघून गेले. दिवसामागे बरेच दिवस गेलेत महाराज. काय संत कृपा असते हो. त्या स्त्रीला दिवस गेलेत महाराज. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्यांना एक मुलगा झाला. लहानचं मोठं पोरगं व्हायला लागलं. पण महाराज काय सांगावं, पोरगं इतकं सुसंस्कारी होतं, मोठं व्हायला लागलं. सकाळचा काकडा चुकवत नव्हता, हरिपाठ चुकवत नव्हतं. कारण मी नेहमी सांगत असते, वारकऱ्याच्या जीवनात वारकरीच पोरं जन्माला येत असतात महाराज. ज्याचे आईबापच सेवाधारी होते त्याचं मुलगंही सेवाधारी असणार, याच्यात अजिबात शंका नाही. महाराज पोरगं सुसंस्कारी घरामध्ये जन्माला आलं होतं. वारी चुकवत नव्हतं, हरिपाठ चुकवत नव्हतं, काकडा चुकवत नव्हतं महाराज. संत सेवा कधी चुकवत नव्हतं. पाहता पाहता पोरगं मोठं व्हायला लागलं. ज्या ज्या वेळेला भानुदास महाराज घरी यायचे त्या त्या वेळेला भानुदास महाराजांची सेवा करणारं पोरग, त्या त्या वेळेला भानुदास महाराजांना काय हवं काय नको पाहणारं पोरगत महाराज दिवसामागे दिवस गेले. आणि भगवंताच्या मनात कधी काय येईल सांगू शकत नाहीत महाराज. मोठं झालेलं पोरग धड दिवशी जमिनीवर पडलं महाराज. दोघंही माता पिता पळत पळत आलेत महाराज. पोरग जमिनीवर पडलेलं होतं. मुलाच्या डोक्याला हात लावला, संपूर्ण अंग थंडगार झालेलं होतं महाराज. आई बापाची नजर त्या मुलाकडे गेलीत महाराज. गार पडलेलं शरीर पाहिलं आणि कापरं होत होत ते हात मात्र त्या मुलाच्या नाकापर्यंत गेले, तर श्वास थांबलेला. पोरग गेलंय असं कळालं दोघंही माता पितांना. आईबाप त्या मुलाच्या प्रेताकडे पाहून ढसढसा रडायला लागलेत महाराज. आईनं हंबरडा फोडला, हे भगवंता आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही रे. कधी सुख मागितलं नाही, कधी धन मागितलं नाही, कधी काही मागितलं नाही. पण तोंडात आलेला घास का नेला रे भगवंता. आई रडतेत महाराज. स्वतःचं पोराचं प्रेत पडलेलं आहेत महाराज. वडील रडतायत महाराज. दोघंही रडत असताना त्या वडिलांच्या लक्षात आलं, आज एकादशी आहे. आज तर महाराज फराळाला आपल्याकडे येणार आहे. भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घराला आहे. आणि कळाल्याबरोबर महाराज तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी त्या पतीनं पत्नीला सांगितलं, हो ऐकलं का, डोळ्यातलं पाणी पुसव, डोळ्यातलं पाणी पुसा, रडू नका. अहो रडू नको तर काय करू, पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय, रडू नको तर काय करू सांगा ना तुम्ही. अहो तोंडात आलेला घास गेलाय, सोन्यासारखं पोरग गेलाय, रडू नका म्हणताय. डोळ्यातलं पाणी कसं पुसू सांगा ना तुम्ही, का रडू नको. आणि तेवढ्यात मात्र त्या पतीनं पत्नीला सांगितलं, ऐकलं का, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, कारण आज भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे. आणि महाराजांनी कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी पाहिलं तर पुन्हा परत भानुदास महाराज आपल्या घरी मुक्कामाला येणार नाही हो. म्हणून डोळ्यातलं पाणी पुसा. आणि तेवढ्यात महाराज पत्नीनं डोळ्यातलं पाणी पुसलं, पण अंतःकरणातले अश्रू कसे पुसणार हो. आई रडणार महाराज. आणि त्या आईचं रडू कसं पुसता येईल. पत्नीनं सांगितलं, ऐकलं का, डोळ्यातलं पाणी पुसा. आणि जसं भानुदास महाराज येणार म्हटलं की तुम्ही स्वयंपाक करायचं, तसं पाची पक्वान्नाचा स्वयंपाक करा, सडा टाका, रांगोळी काढा. भानुदास महाराजांचं स्वागत आपल्या घरी झालं पाहिजेत महाराज. महाराज त्या मातृत्वानं त्या पतीला प्रश्न विचारलाय, बघा डोळे पुसायला सांगतायत, मी डोळे पुसते तो, कारण संत सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे, मी डोळे पुसते तो. पण खरं सांगू, माझ्या डोळ्यातलं पाणी नाही पाहिलं, मुलाचं प्रेत जर भानुदास महाराजांनी पाहिलं तर महाराज आपल्या घरी फराळ करेल का हो, महाराज आपल्या घरी काही खातील का हो. मग या प्रेताचं करायचं काय. एक काम करू, आपण दोघे मिळून या प्रेताला धरू महाराज, आणि आतल्या खोलीमध्ये झाकून ठेव. काय आईबापाचं अंतकरण असेल महाराज. दोघंही माता पितानं ते प्रेत उचललंय महाराज, आणि आतल्या खोलीत झाकून ठेवलंय महाराज. झाकल्याबरोबर तेवढ्यात दोघंही पती पत्नी बाहेर आले. त्या पत्नीनं अंगण ओटा सारवलाय महाराज, रांगोळी रेखटलेत महाराज, पाची पक्वान्नाचं जेवण शिजवलंयत महाराज. आणि तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी भानुदास महाराज विठ्ठल 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 म्हणत तिथपर्यंत आले. महाराजांना हातपाय धुवायला पाणी दिलंय महाराज. हातपाय धुतले, तो हातपाय धुतले, पाठ बसायला दिलाय, पाटावर बसलेत भानुदास महाराज. ताट वाढून आणलेत महाराज. ताटाच्या भोवती रांगोळी काढली, धूप लावलीत महाराज, अगरबत्ती लावलीत. आणि महाराजांच्या समोर दोघंही पती पत्नी उभे राहिलेत. आणि महाराजांना सांगू लागले, महाराज
आपण जेवण करून घ्यावं. आणि तेवढ्यात महाराजांनी दोघं पती पत्नीकडे पाहिलं. असं कसं मी काय खाऊ? 18 वर्ष झाले, 18 वर्ष, आणि 18 वर्षापासून पोरग माझ्या सोबत जेवतंय. कुठे मुलगा? मुलगा कुठे विचारल्याबरोबर आईचं अंतकरण दाटून आलं महाराज. आईच्या डोळ्यातलं पाणी खळकन गालावर आलं पण दिसू दिलं नाहीत महाराज. डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती आई म्हणू लागली, महाराज आज आमचं बाळ तुमच्या सोबत जेवणार नाही महाराज, कारण आमचं पोरग खेळून खेळून थकलं होतं महाराज, आणि ते आतल्या खोलीत झोपलंय महाराज. सांगितल्याबरोबर महाराज म्हटले 18 वर्षापासून कधी झोप लागली नाही, आज कसं झोपलंय म्हणतात. एक काम करा, जोपर्यंत तुमचं पोरग येत नाही तोपर्यंत जेवणाचा एक सुद्धा घास घेणार नाहीत महाराज. कसं सांगावं महाराजांना. दोघंही पती पत्नी ओक्साओक्षी रडू लागले तर महाराजांना सांगू लागले, महाराज ऐकलं का महाराज? आमचं पोरग नुसतं झोपलं नाही हो महाराज, आमचं पोरग असं झोपलंय महाराज की त्या झोपेतनं पुन्हा परत उठणार नाही महाराज. आमचं पोरग आता आई म्हणणार नाही महाराज, आमचं पोरग बाबा म्हणणार नाही महाराज, आमचं पोरग आता आमच्या सोबत येणार नाही महाराज. असं काय केलं होतं महाराज? आम्ही पांडुरंगाची सेवा कधी चुकवली नाही, संत सेवा कधी चुकवली नाही, सप्ताची वर्गणी कधी चुकवली नाही महाराज. आमच्या जीवनात एवढं मोठं दुःख कसं यावं महाराज? काय चुकलं होतं महाराज की तोंडात आलेला घास भगवंताने हिरावून न्यावात महाराज. भानुदास महाराजांनी डोळे घट्ट मिटलेत महाराज, आणि भानुदास महाराजांच्या डोळ्यातनं पाणी आलंयत महाराज, आणि भगवंताशी संवाद करताय महाराज. भानुदास महाराज त्या भगवंताला सांगताय, देवा जगात अनेक घर पाहिले पण असं घर पाहिलं नाही रे देवा, जिथं पोरग गेल्यानंतर संतांची सेवा करण्याकरता आई तत्पर राहते असं घर पाहिलं नाही. अरे जिथं स्वतःचं पोरग गेल्यानंतर रांगोळी काढणारी आई जगात पाहिली नाही, जिथं स्वतःचं पोरग गेल्यानंतर पाची पक्वान्नाचं जेवण बनवणारी आई जगात पाहिली नाही देवा. असं का केलं देवा? आणि तेवढ्यात महाराज देवाला म्हणतायत, देवा यांचं पोरग जर जिवंत झालं असतं तर इथे आपण थांबूत महाराज. आणि तेवढ्यात भानुदास महाराज त्या माता पिताला विचारतायत, तुमच्या मुलाचं प्रेत कुठं आहे ते एकदा पाहावं म्हणतोय त्याला. आणि असं बोलल्याबरोबर महाराज तेवढ्यात ते माता पिता गेले, दरवाजाची कडी उघडलीत महाराज, आणि कडी उघडली, पाहता तर काय पोरग झोपेतनं उठावं तसं प्रेत उठलंय, आणि म्हटलंय, कुठे भानुदास महाराज? मला त्यांच्या समवेत जेवण करायचं आहे. मनातली इच्छा पूर्ण करणारे ते संत असतात, ते देव असतात महाराज. म्हणून जिथे निराकार दिशा दिसतात तिथे इच्छा पूर्ण करणारे संत असतात. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या निराकार दिशा
अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर. श्री सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव.